पुन्हा एकदा गती पाहायला मिळाली आहे आणि त्या गतीने आपण पाहिलं तर मग बीट केलं गेलं इथे आपण पाहू शकतो तर बॅटरला. प्रवीण आउट झाला, पहिला प्रवीण होता. प्रवीण आउट झाला. यो भावेश आहे. भावेश आणि हाय विशाल आहे. जड ते राईटला प्रवीण होता. हे भावेश पहिले बोलला आउट. बॉल आपण बघितला तर मग व्यवस्थित बॅटवर आला नाहीये. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळालाय आणि प्रत्यक्षात आपण बघू शकतो की सिंगल डबल आता मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. कारण की आपण जर पाहिलं ना तर पहिल्या ओव्हरचा खेळ आहे गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर टीम आणि त्यांच्या समवेत आपण बघतोय साईना स्पोर्ट्स नवीन पाडा आपण पहिली ही टीम पाहायला मिळाली. ओव्हरवरने अपडेट कर. भाई डॉट टाक डॉट. बॉल हवेत पाहतोय फटका तिथे खेळलाय सोरकस. ओ झेल सुटला जातोय. सोपा कॅच आला होता सुटला जातोय आणि आपण बघितलं तर मी ते जीवनदान आणि जीवनदान मात्र आपण पाहिलं वरदान बॉल बाउंड्री लाईनच्या पार मिळेल हा चौकार. या चौकार आणि टीमचं टोटल वाढताना पाहायला मिळालंय. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट होतोय. फलकावर आपण पाहतोय ज्या धावा पाहायला मिळाल्या त्या म्हणजेच 8 रन्स आपण बघितलं तर मग विकेट एक डाऊन होताना पाहायला मिळाली आहे. सध्या तरी चर्चा करायची झाली तर मग लॅमिनेशनचं ना लॅमिनेशन करायला लागतील मग आयडी. अविनाश बोला अविनाश. सध्या तरी आपण बघू शकतोय 8 धावा पहिल्या ओव्हर्स मध्ये येताना पाहायला मिळाल्यात. हा समोरच्या दिशेने टाकलेला बॉल उंच उडवलाय. अविनेश्वर केलेलं आक्रमण आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर स्टँड अँड डिलिव्हर्ड सिक्सर बिगेट. सुंदर फटका सुंदर शॉट 6 धावा. सॉलिड सिक्सर पाहायला मिळतोय. 22चा कमाल आणि धमाल. अविनाश केने आपण पाहिलं तर काय जबरदस्त भव्य स्वागत केलंय अविनाशचं. आज प्रवीण यांच्याशी चर्चा केली टॉस बॉक्स मध्ये. सांगितले की आज पूर्ण खेळाडू नाही आहेत आमच्याकडे नेमकेच आहेत आणि त्या नेमक्याच आणि नेमक्यामध्ये आम्ही मोजकाच आणि मोजक्यामध्ये आपण पाहिलं तर मग खेळ मात्र तितकाच करणार आहोत. आणि सध्या तरी धाव फलकावर चांगल्या स्थितीमध्ये दिसते या टीम. 14 पुन्हा उडवलाय बॉल उंच उडालाय. फिल्डर येतात परंतु गॅपमध्ये बॉल थांबणार नाहीये. नो चान्स ऑफ दिस फिल्डर अँड गोइंग गॉन. दॅट्स अ 4 रन. चौकार 4 धावा. जाम होतंय. भावेशचा खेळ जर आपण बघितला तर ज्याप्रमाणे अविनाश किनेवर केलेला हल्ला आणि त्या हल्ल्यामध्ये सध्या तरी आपण पाहू शकतो मग अविनाश फ्रेशर मध्ये आलेत. षटकार चौकार बघितले वाईट देखील बघितले तर 19 रन स्कोर बोर्ड आपण बघतो 19 धावा. आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2026 आपण पाहिला 4था दिवस आहे रविवारचा दिवस आहे. परंतु प्रेक्षकांना आतुरता असेल की या स्पर्धेचा कदाचित आजचा दिवस असेल परंतु नाही आहे. कारण की जे नवीन प्रेक्षक आहेत ना त्यांच्या माहितीसाठी अपडेट देईन की या स्पर्धेचा अंतिमचा दिवस गुरुवारचा असेल. रविवारच्या दिवसामध्ये शॉर्ट ऑन पोल मात्र आपण पाहिलं तर काय जबरदस्त फटका आणखीन एक भावेशच्या बॅट मध्ये येताना पाहायला मिळतोय. करणारा प्रहार ज्याप्रमाणे म्हटलं जातंय ना की सातेलीच्या मैदानामध्ये जळला आहे क्रिकेटचा जोर आणि भावेश मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय सध्या तरी 6 and 4. भावेश आज आपण बघितलं तर या टीम मध्ये ज्याप्रमाणे काय जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळाले तर भावेश माळी यांना जर बघितलं तर आतापर्यंत
कदाचित जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही, परंतु आज मिळाली आहे. कदाचित पाहू शकतो की मग मागचाच आठवडा पाहिला पण तर मग त्यांचा गाव कप देखील झाला होता आणि तिथे कदाचित भावेशने इम्प्रेस केलं असेल आणि आज त्याला प्रमोट केलंय. मिसफिल्डिंग पाहायला मिळाली आहे आणि धावा इकडे 2 मिळतील. हा भावेशांचं कौतुक करूया. आज खरोखर कौतुकास्पद कामगिरी राहिली आहे, कारण की सायना स्पोर्ट्स नवीन पाडा संघाला आपण पाहिलं तर मग सध्या तरी त्याच्या बाजूने आपण पाहू शकतो, कारण की लक्ष प्रवीणकडे होतं. लक्ष आपण पाहिलं तर वेधी करणारी खेळी मात्र भावेशची राहिली आहे. आता पाहिलं आपण तर ज्याप्रमाणे हा फटका मात्र खेळायचा होता, थोडेसे आपण बघितलं तर मग पुढे येण्याचा प्रयत्न केला होता आणि स्टंपिंग केली आहे, परंतु स्क्वेअर लेग अंपायरने आपण बघितलं तर मग आमच्या तिसऱ्या अंपायर्सला इथे आपण पहिला इन्व्हाइट केलंय आणि आता तिसऱ्या अंपायर्स जरूर या डिसिजनला चेक करतील आणि सांगतील की नेमकं झालंय काय. बघा आपण पाहू शकतो मग तिसऱ्या अंपायर्स आलेत आणि त्यांच्या माध्यमातून निरीक्षण केलंय. चित्र साफसूत्र पाण्यासारखं मात्र स्पष्ट केलंय. दूध का दूध पाणी का पाणी, सीधी बात, नो बकवास. फलंदाज बाद आहे. स्टंपिंग, कारण की मग तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून निरीक्षण केलं आणखी पहिला प्रयत्न थोडासा पण बघितला की मग चुकला, परंतु दुसरा प्रयत्न जेव्हा आपण पाहिला तर विकेटवर बॉल लावलाय तेव्हा पाय मात्र थोडासा हवेत आहे, त्यामुळेच आपण पाहिलं तर पॉपिंग क्रीजच्या इन मध्ये आपण पाहिलं लँडिंग नाही झाला. तेच कारण मात्र आपण पाहिलं की मग हा फलंदाज बाद असेल आणि भावेशांची खेळी आपण पाहिले तर एक झकास पाहायला मिळाल्या. खास ही खेळी पाहायला मिळाले. 8 मध्ये 19 आज अविनाशला मार पडलाय. अनुमानित अविनाशला असा मार पडत नाहीये, परंतु आता अजय मैदानाच्या आतमध्ये आलेत. मिस्टर 360 एचे यांना आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी आणि थोडंसं आपण बघितलं तर 4थ्या क्रमांकावर आलेत आणि 4था क्रमांक नाहीये तर कारण की या खेळाडूंचा आपण पाहू शकतोय ना तर बॅटिंग करण्याची हीच वेळ असते, कारण की फिनिशरची भूमिका नेहमीच अदा करतोय अजय आणि या सीझन मध्ये अजय भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये आहे. जसं फॉर्म आपण पहिला भावेशने दर्शवला तसा अजयने दर्शवला तर नक्कीच फायदा होऊ शकतोय. खाली क्षेत्रामध्ये फटका खेळला जातोय. ताकद किती आहे बघा. बॉल मात्र आपण पाहिला तर एक टप्पा आणि नक्कीच पाहूया बाउंड्री लाईनच्या पार चौकार. बॅकग्राऊंड चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर इतके 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळतोय आणि भावेशचं कौतुक करावं लागेल, कारण की त्याने एक चांगला स्टार्ट, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं देखील नव्हतं की कदाचित आपण पाहू शकतो की दुसऱ्या ओव्हरपर्यंत हा धावफलक पोहोचेल, परंतु अविनाशला आडेहाट घेतला. षटकार चौकार त्याच्यावर लगावले गेलं. अजयने देखील मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं आल्यानंतर जो विचार दर्शवला की एक पॉझिटिव्ह विचार असायला हवे आणि धावफलकावर 31 धावा पाहायला मिळाल्यात. बॉलिंग मार्क वर आता पाहूया की तिसऱ्या स्पॉल मध्ये बॉलर कोण येतात. सिद्धार्थ गतीने टाकलेला बॉल पाहतोय. लेफ्ट आर्म बॉलर आहेत सिद्धार्थ बसमध्ये त्यांना पण बघितलं तर साईनाथ टीमसाठी आपण पाहिलं तर नेहमीच एक भूमिका मग बॅटिंग बॉलिंग ऑलराऊंडर खेळ हे करताना पाहायला मिळतात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आलेल्या ज्या पाहायला आपण धावा तर 31 बघा, म्हणजे अजून देखील एक बॉल झाला म्हणजे तुमच्याकडे 11 बॉलचा खेळ शेष आहे. तुम्ही 11 बॉलमध्ये आणखीन चांगलं करू शकताय. चांगला पटका उडवलाय. उंची जास्त आहे. लांबी किती लांबी मिळेल का, परंतु आपण पाहिलं नेमकं झालंय काय. बाउंड्रीच्या जवळ बॉलला मात्र आपण पाहिलं तर अडवण्याचा प्रयत्न नेमका झालाय, परंतु आपण पाहू शकतोय की इथे क्लोज असू शकतोय की ज्याप्रमाणे आपण जर बघितलं तर मग बाउंड्रीच्या जवळ अडवण्याचा प्रयत्न केलाय. अंपायर्स आपण पाहू शकतो चर्चा करतायत. काय इंटरेस्ट आहे का
आणि हो इंटरेस्ट आहे, कारण की थांबले होते, चर्चा करत होते तिकडे आणि नक्कीच ते चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या थ्रू. मात्र हा डिसिजन पोहोचवला जाईल, कारण की बाउंड्री लाईनच्या जवळ मात्र हा बॉल अडवण्याचा प्रयत्न केला होता. बघा तिसरे पंच देखील निरीक्षण केलं आणि त्याने बघितलं आणि सांगितलं की सगळं काही व्यवस्थित आहे, कारण की बॉलला मात्र अडवलं गेलं आहे बाउंड्रीच्या आतमध्ये आणि नक्कीच बाउंड्रीच्या आतमध्ये हा बॉल पडला गेला आहे. तोपर्यंत आपण बघितलं तर मग खेळाडू देखील इनफिल्डमध्ये आहे, त्यामुळेच धाव असेल फक्त एक. पुढील बॉल पाहतोय आपण अजयसाठी. अखूट टप्प्याची लेंथ पाहतोय, शॉर्ट आर्म पुल गोल मात्र केलाय, परंतु बॉल झालाय गोल 2 धावांसाठी. पटक्यामध्ये कोणत्या प्रकारची खराबी नव्हती, परंतु थोडंसं आपण बघितलं की डिक्लेरेशन झोन आहे तिथे. तो अजयची आपण बघितल्यानंतर बॅटिंग या सीझन मध्ये भरपूर आपण पाहिले तर मग फॉर्म मध्ये आणि या सीझन मध्ये आपण बघितलं अजयने भरपूर अशा मैदानामध्ये तो परफॉर्मन्स दिला गेलाय, कारण की मागचा पर्व बघा, मागच्या पर्वामध्ये थोडासा स्ट्रगलीचा क्रिकेट खेळत होता आणि या सीझन मध्ये आपण पाहिलं तर मग तो फॉर्म पकडला गेलाय आणि त्यामुळेच आपण बघू शकतो की मग गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर टीम देखील आपण पाहिलं तर मग चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहे. आज त्यांच्याकडे देखील एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे. आज आपण बघितलं तर मग जो मागचा काल राहिला तो स्ट्रगलीचा, आणि आज मात्र आपण बघितलं तर तो स्ट्रगलीवर आपण मात करू शकतोय आणि या विचाराने मात्र आपण पाहिलं तर खेळ करू शकतोय. परंतु आज काही प्रमुख खेळाडू नाही आहेत, परंतु जितके आहेत तितके मात्र आपण पाहिले तर पुरेसे आहेत असं दर्शवलंय त्यांनी. अजयसाठी बॉल हा आता उंच उडालाय, झेल पकडला जाईल का? झेल ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका खेळ, क्रिकेटच्या पटलावर हा उल्लेख केला जातोय. परंतु अजयला मिळते जीवनदान, एजेला जीवनदान मिळालंय. धावा मिळाल्यात 2, संघाचं टोटल 2 ने वाढेल, पोहोचलं जाईल या 2च्या आकड्याने 36-36च्या घरामध्ये. सिद्धांत यांचा स्पाल पाहिला आपण तर मग आतापर्यंत 4 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात. पहिला डॉट, त्यानंतर आपण पाहू शकतोय सिंगल आणि डबल. ओव्हरपिच बॉल आपण पाहिला तर इथे बॉल हवेत, माचिसने पेटवली जाते तिला आग म्हणतात आणि जो मैदानाच्या आतमधून जो षटकार मारतोय त्याला शिलोत्तर गावाचा डाण्या वाघ म्हणतात. 6 धावा, 6 रन. धाव संख्या वाढली आहे आता, अक्षरशः काउंटर अटॅक अजयने केलाय. हा प्रेशर पहा, बॉलरवर आलंय सिक्सरने. 42-42 दिसत आहेत आणि अजय 4 मध्ये 14 वर पोहोचलेत, विशाल 4 मध्ये 8 वर. आणि असे पार्टनरशिप व्हायला हवी आहे प्रत्येक संघामध्ये. आणखीन एक, क्या बात आहे, पाटलांचा नाद बलगाडा आणि अजय मैदानाच्या आल्यानंतर करतोय चौकार षटकारांच्या सहाय्याने राणा. 6 धावा. चला पाणी घेऊन जा तिकडे, मला वाटते पाणी संपलेलं आहे मागे. व्हॉलंटियर्स असतील तर नक्कीच थोडं क्विक करा, कारण की पाण्याची गरज आहे, उष्णतेचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पाण्याची नितांत गरज आहे आणि ती गरज पुरवा असं मी विनंती करेन. बॅटर्सना पाणी हवंय. 3 ओव्हरचं आपण जर विश्लेषण करायचं झालं तर ज्याप्रमाणे रोहन पहिला ओव्हर 8 धावा 1 विकेट पहिल्याच बॉलवर मिळाली होती, परंतु अविनाश आज मात्र अविनाशला मार पडलाय. 23 धावा खर्च केल्या. सिद्धार्थ 17 धावा 3 ओव्हर मध्ये 48 जरूर आपण बघितलेत. अजय 5 मध्ये 20, विशाल आपण बघितलं तर 4 मध्ये 8.
आणि अजून देखील आपण पाहिलं तर मग 6 चेंडूचा खेळ शेष असेल. गावठी स्पोर्ट्स शिलोत्तर मागील टुर्नामेंटमध्ये देखील आपण बघितलं तर मग भरपूर चांगली खेळलेली होती, परंतु बॉलिंग थोडंसं आपण बघितलं की गंभीर विषय आहे या टीमचा. धाबा भरपूर लगावत आहेत परंतु बॉलिंग. विशालसाठी बॉल पहिला आणि पहिल्याच बॉलवर अक्षरशः तुटून पडलाय. वाघाची दहाड खोदला पहाड आणि या वेळेला विशालने टोकला. एवन क्वालिटी बिग 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 ब्रांडेड षटकार 6 धावा. प्रत्येक खेळाडू आपण पाहिला तर मग दोन्ही खेळाडू आता जी पार्टनरशिप करतायत ना, ह्या पार्टनरशिप कडे आपण नजर टाकली आहे तर प्रत्येक एक बॉल नंतर आपण पाहू शकतो एक बाउंड्रीज मात्र येताना पाहायला मिळते. 54 फलकावर पाहतोय आपण. 73-74 आपण बघितलं तर उच्चांक आणि कदाचित आपण पाहिलं तर दुसरा उच्चांक होतोय की काय, थोडासा आपटून टाकला गेला होता. हा बॉल मागे ठेवली होती लाईन. विशाल आपण पाहू शकतो की ज्याप्रमाणे खेळण्यासाठी माहीर आहेत, मागे डिक्लेरेशनमध्ये बॉल जाताना पाहायला मिळतोय. कारण की विशाल यांचा खेळ हा सुरुवातीपासून पाहिलेला आहे मी. कारण की जवळजवळ जेव्हा प्रवीण आणि विशाल हे दोन खेळाडू आपण पाहिलं तर ओपनिंग करायचे आणि सातत्याने आपण पाहिलं तर मग भन्नाट कामगिरीसाठी मात्र ओळखले जायचे. आणि विशालला नेहमीच आपण बघितलं होतं, परंतु थोडासा बॅटिंग ऑर्डरमध्ये बदलाव केल्यानंतर विशाल यांचा खेळ थोडासा मागे गेला, परंतु आज त्यांनी आपण पाहू शकतो की पुन्हा एकदा दाखवून दिलंय 7 मध्ये 15 करत असताना. थोडंसं आपण बघितलं तर मग हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता की काय, जबरदस्त आपण पाहू शकते. कारण की इथे प्रयत्न तर तोच केला होता. 56 धावा फलकावर पाहतोय आपण. एक षटकार, 2 आतापर्यंत सिंगल देखील आलेले आहेत. 8 धावा आलेल्या आहेत. 56 धावा पाहायला मिळाल्यात. म्हणजे 2 बॉलचा खेळ शेष आहे. 60+ जाऊ शकतोय. कल्पेश बॉलिंग मार्कवर आहे. कल्पेशच्या हातामध्ये आपण बघितलं तर हा स्पॅल सोपवलेला आहे आणि या कल्पेशकडून आपण बघितलं तर मग अपेक्षा चांगली आहे. कारण की डेट ओव्हरमध्ये गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग, आपल्या संघाला सामन्यामध्ये परत आणून देणारी बॉलिंग. बॉल खेळला गेलाय. क्षेत्र आपण पाहिलं तर मग आहे डिक्लेरेशन आणि या डिक्लेरेशन मुळे 2 धावा मिळतील. अजय आपण बघू शकतो की मग शॉर्ट पिच चेंडूसाठी आपण बघितले तर मग अगदी तयारीतच आहेत. 58 1 बाउट्स फॉर दी ओव्हर अशी देखील चिथावणी दिलेली आहे, जे स्क्वेअरला एक अंपायर दर्शवत आहेत. अंतिमचा बॉल असेल. अंतिमच्या बॉलवर आता पाहूया नेमकं चित्र का पाहायला मिळेल. 60+ टोटल होतील का. उडवलाय, उंच गेलाय, लांब नाहीये, भरपूर वेळ हवेत आहे बॉल. एक मिळाले, दुसरी देखील मिळेल. जेल ड्रॉप झालाय, म्हणजेच 2 डेफिनेटली मिळतील. कदाचित तिसरीचा प्रयत्न आहे परंतु तिसरी नाही मिळणार. 2च मिळाल्या आहेत आणि त्यामुळे 60 धावा फलकावर दिसल्या आहेत. हो, 60 धावा झाल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 61 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असेल. ज्याप्रमाणे आपण बघितलं तरी खेळी पाहायला मिळाली आहे. सुरुवात आपण पाहिलं तर मग भावेशने केली आहे. त्यात नंतर आपण बघू शकतो भावेशचं 19 धावांचं योगदान. प्रवीण आले 0 बाद झाले. 7 मध्ये 24 एजे. त्यात नंतर विशाल 8 मध्ये 16 आपण बघितलं तर त्यांच्या देखील पाहायला मिळाल्या. शेवटला रन आउट झाले परंतु या धावा आपण पाहिलं तर मग चांगल्या धावा आहेत. परंतु आता पाहिलं आपण एका बाजूने धावा फलकावर लावल्या गेल्यात. रक्षण देखील करणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष साहेब रघुनाथ जोगारी साहेब आपल्याला लाभलेले आहेत आणि या स्पर्धेचा आज आनंद घेत आहेत. कारण की थोडेसे आपण बघितलं तर मग संघ आहे, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर मग तिथे हार आणि जीत क्रिकेटचा पण बघितलं एक भाग. प्रत्येकाला आपण बघितलं तर मग त्या क्षेत्रातून जावं लागतं. सध्या तरी आपण ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक बाबूदादा महाळी, त्यानंतर रघुनाथजी जोगारी, त्यांच्या समवेत आपण बघतोय आकाश
जिजोगारी आहेत. त्यात नंतर आपण बघितलं तर मग देवदलाचे आणखीन एक खेळाडू आहेत आणि सध्या तरी मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनला आपण बघितलं तर मग पुढे नेण्याचं नक्कीच आपण पाहिलं तर कार्य केलं गेलं आहे. आणि नेहमीच आपण बघू शकतो बघता महाले यांचा जर विचार करायचा झाला तर मग आपल्याला टॉस बॉक्स बाजूला दिसतोय आणि ही स्पर्धा जी नेमकी दिसते ही स्पर्धा प्रत्येक वर्षामध्ये कशा अनोख्या रूपाने आपल्या समोर आणायची हे नक्कीच त्यांचा नेहमीचा एक मोठा संकल्प असतो आणि संकल्प मोठा आणि विकल्प देखील आपण बघितलं तर त्यांच्या समोर असतो. आणि ही स्पर्धा आपण बघू शकतो की या सीझनमध्ये पण तेच पाहायला मिळत आहे कारण की आकर्षण आपण बघितले तर ती आपल्याला पाहायला मिळतात. आकर्षणामध्ये जवळजवळ मालिकावीरासाठी टी व्ही पाहायला मिळेल ती दिली जाईल. कोणता खेळाडू ठरेल मानकरी टी व्हीचा सायकल असेल नक्कीच जी या स्पर्धेमध्ये पटकावणारा खेळाडू कोणता असेल. कूलर्स पाहतोय आपण जे आपल्या डोळ्याच्या समोर पाहायला मिळत आहेत त्याच कूलरचे मानकरी म्हणजेच बेस्ट बॉलर असतील बॅट्समन असतील आणि त्यात नंतर फिल्डर असतील त्यांच्यासाठी कूलर्स आहेत. आणि त्यात नंतर आपण बघितलं ट्रॉफीज तर आहेतच ट्रॉफीज तर मात्र आपण मिळतीलच परंतु ही आकर्षणं असतात. त्यात नंतर आपण बघितलं की मग शेवटी आपण पाहू शकतो मग आणखीन काही टी शर्ट्स असतात. त्यात नंतर मग आपण बघू शकतो कॅश प्राईज देखील असतं आणि त्याच नंतर आपण बघितलं मग खास करून मग एन्जॉयमेंट आणि आपण बघितलं तर प्रत्येक खेळाडूसाठी आपण बघितलं आणि मग आमचे रमेशजी दावणे साहेब असतात ते मग कोंबड्याची देखील मेजवानी देत आहेत आणि तो देखील अस्सल गावठी कोंबडा देखील देत आहेत. म्हणजे या स्पर्धेमध्ये आपण बघितलं ना तर सगळ्या प्रकारची पारितोषिक असतात आणि ते पटकावणारे मात्र संघ आपण पाहिलेत आणि पाहणार देखील आहोत. सध्या जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आतुरता आहे आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांना या मैदानावर की कोणता संघ आजच्या दिवसामध्ये चमकदार कामगिरी करेल आणि अंतिम 8 सुपर 8 मध्ये मात्र इथं पाहायला मिळेल. परंतु सगळ्यात मोठी आपण बघितलं प्रतीक्षा आहे कारण की मोठी प्रतीक्षा सगळ्यांना आहे ती म्हणजे घड्याळावर कधी 7 वाजता आहेत. आणखी 7 वाजता जर आपण बघितलं तर आपल्याला एका बाजूने निळा रंग हवा आहे. निळा रंग म्हणजेच काय निळा आणि काळा तर नक्कीच काळ्याला आणखीन काळं करूया आपण आणि निळा पुन्हा एकदा भगवा आपला फडकूया. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पहिला फील्ड सेट करून घ्यायची आहे. चर्चा करूया आपण गावठी स्पोर्ट्स चिलोत्तर टीम जरूर आपण पाहू शकतो तर बॅटिंग चांगली केली योग्य केली आहे आणि योग्य बॅटिंगने आपण पाहू शकतो तर योग्य बॅटिंग आपण पाहिले तर केले परंतु आता बॉलिंग देखील योग्य करावं लागेल कारण की या टीममध्ये आपण बघितले तर मग मोजकेच आहेत 10 आहेत आणि दहा आहे त्यामुळेच आपण बघू शकतो की मग आता तुम्हाला पॉवर प्लेमध्ये फक्त दोघांचीच मोबा असेल कारण की एक कमी आहे तर तुम्ही मग 3 नाही ठेवू शकत आणि हा रूल्स आहे. आणि त्यामुळेच प्रवीणना देखील माहिती आहे की त्यांनी लगेच मग खेळाडू घेतला आहे मध्ये सध्या तरी आपण पाहू शकतोय. आणि टॉस बॉक्समध्ये देखील नक्कीच आमच्याशी चर्चा केली होती कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची जी नियमावली आहे कारण की तुम्ही 10 खेळाडू नक्कीच घेऊन खेळू शकता कारण की 10 पेक्षा कमी असतील तर मग ते नियमामध्ये बसणार नाही आहे आणि नक्कीच 10 खेळाडू घेऊन मात्र खेळताना पाहायला मिळतील. परंतु असे अनेक असे संघ बघितलेत आपण की 10 खेळाडू घेऊन मात्र खेळले गेलेत आणि क्वालिफाईड देखील होताना पाहायला मिळालेत. पहिला बॉल आपण पाहिलं तर सुरुवात होताना पाहायला मिळत आहे. अविनाश आपण पाहू शकतोय त्यांच्या समवेत ओपनिंगला खेळाडू जवळजवळ आपण बघितलंय तर कल्पेश. बॉल पहिला आणि पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर इरादा स्पष्ट आहेत कारण की जर 61 धावा चेस करायचे आहेत ना तर कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक बॉलपासून काउंटर अटॅक करावाच लागेल आणि हे होताना पाहायला मिळत आहे. 15.25 सरासरी गाठायची आहे प्रत्येक ओव्हरमध्ये. बॉल पाहिला आपण लेफ्ट आर्मने टाकला गेलाय परंतु लेग स्टिकच्या बाहेर वळतोय वाईटचा इशारा मिळेल. तुमच्या टोटलमध्ये आपण बघितलं तर मग वाढ होताना पाहायला मिळालंय. सध्या तरी आपण बघू शकतोय तर मग फलकावर धावा. ओव्हर पिच बॉल उडवलाय बॉल हवेत आहे. हाय हॅलो टाटा गुड बाय बॉल साईल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार 6 धावा.
अजून एक सुंदर फटका, जबरदस्त स्ट्रोक, समोरच्या दिशेने लॉफ्ट केला बॉलला, चेंडू जाईल लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार अविनाश किणीच्या बॅट मधून येतोय. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्सच्या माध्यमातून तो करताना दिसत आहे आपल्या संघांकरता. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 15 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 15 धावा, 3 बॉल टाकून झालेले आहेत. या पहिल्या षटकाचे प्रवीण परेड भरपूर धावा त्याने खर्च केलेले आहेत. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण भरपूर धावा त्याने या 3 बॉल मध्ये खर्च केलेले आहेत. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. धावसंख्या 15 धावा. प्रवीण तयार, बॉलिंग ट्रॅकवर षटकातील चौथा बॉल असेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. ओव्हर पिच बॉल, समोरच्या दिशेने लॉफ्ट केला बॉलला, चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 17 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 17 धावा, 5 बॉल टाकून झालेले आहेत. शेवटचा बॉल असेल. प्रवीण तयार, लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. हाफ टॅकल बॉल, हुक केला बॉलला, चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि एक धाव डिक्लेअर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 18 धावा ऑन स्कोर कार्ड पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 18 धावा. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. या दुसऱ्या इनिंग मध्ये 61 धावांचं लक्ष्य आहे. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. जिंकण्याकरता किती धावांची गरज असेल? सायना स्पोर्ट्स नवीनपणा वसई या संघाला 43 धावांची गरज असेल. 18 बॉल 43 धावांची गरज. 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना ते दिसत आहेत. या दुसऱ्या इनिंग मध्ये जबरदस्त खेळ करावे लागेल. अजून सुद्धा भरपूर धावा बनवायची आहेत या वसई संघाला. 43 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. तर नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. गावदुबे स्पोर्ट्स शिलोत्तर संघाच्या माध्यमातून ऋतिक हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. जबरदस्त बॉलिंग करावी लागेल, कारण पहिल्या ओव्हर मध्ये भरपूर धावा खर्च झालेल्या आहेत. प्रवीण याच्या त्या ओव्हरची भरपाई करावी लागेल. विकेट देखील प्राप्त करावे लागतील या बॉलरला. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला अविनाश किणी असेल. पहिलाच बॉल यावेळेस जर पाहिलं तर जबरदस्त बॉल डिलिव्हर केलेला या बॉलरने. चेंडू जाईल डॉट. जबरदस्त सुरुवात करतो या ओव्हरची ऋतिक. सज्ज होईल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म राऊंड द विकेटने. डेड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. स्ट्राईक एंडला कल्पेश असेल. एक या वैयक्तिक अंकांवरती तो खेळतोय. बॉलर तयार ऋतिक. फुलटॉस बॉल, मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली विकेट किपर. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका धावाने संघाची धावसंख्या 19 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 19 धावा. 2 बॉल टाकून दिलेले आहेत. जबरदस्त सुरुवात करतो या ओव्हरची मिस्टर ऋतिक. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म राऊंड द विकेटने. नेक्स्ट बॉल असेल यावर ओव्हर पिच बॉल. ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू झाला लॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होते लॉंग ऑफच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये या बॉलवर. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स ऋतिकेच्या माध्यमातून या ओव्हर मध्ये तो साकारताना दिसत आहेत. 2 बॅटर आहेत अविनाश आणि कल्पेश. चांगले प्रयत्न करावे लागतील
ओव्हर पिच बॉल खोदून काढाय बॉलला चेंडू जाईल लॉंगॉनच्या दिशेने. फिल्डर आहे डीप मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 21 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर सज्ज होईल. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला बॉलला चेंडू जाईल कॉर्नरच्या दिशेने. हलकेसे मिसफील्ड झालेले आहे त्या ठिकाणी आणि त्याचाच फायदा उचललेल्या दोन्ही बॅटरने या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या 23 धावा. शेवटचा बॉल बाकी असेल. 5 बॉल मध्ये 5 धावा खर्च करते बॉलर ऋतिक. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म राऊंड विकेटने. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला बॉलला चेंडू जाईल मिड ऑनच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट होण्याचा प्रयत्न होणार नाहीये. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 24 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 24 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने बॅटिंग करताय दोन्ही बॅटर. अविनाश खेळतोय 19 या अंकांवरती. त्यानंतर कल्पेश खेळतोय 3 या अंकांवरती. दोन्ही बॅटरचे चांगले प्रयत्न आहेत या मॅच मध्ये. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल जिंकता करता 37 धावांची गरज असेल साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा वसई या संघाला. 12 बॉलचा खेळ बाकी 37 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता वसई या संघाला. पाहावं लागेल कोणता संघ या मॅच मधून चांगली कामगिरी करेल पाहणं गरजेचं आहे. दोन्ही संघ या असोसिएशनचे नामांकित संघ आहेत बलाढ्य संघ आहेत. या 2 संघांच्या दरम्यान चांगली लढत चांगली फाईट पाहायला मिळेल. एकडच्या प्रेक्षकांना यात काही शंका नाहीये. दोन्ही संघ चांगले प्रयत्न करत आहेत या मॅच मध्ये. चला बॉल पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉलचा खेळ बाकी 37 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे. कोणत्याही क्षणी हा सामना जिंकू शकतो दोन्ही संघाच्या बाजूने. परंतु त्या जिंकण्याकरता नक्कीच चांगले प्रयत्न करावे लागतील या दोन्ही संघाला. अमृत आलेला आहे. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल सातवली संघाच्या माध्यमातून. अमृत बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. त्याला देखील चांगले प्रयत्न करावे लागतील. चांगले एफर्ट्स नक्कीच टाकावे लागतील या ओव्हर मध्ये. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडू खाली विकेट कीपर सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद मिस्टर अविनाश किणी. बॅक टू द पवेलियन गॉन. पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त करतोय बॉलर अमृत. जबरदस्त सुरुवात त्याच्या माध्यमातून या पहिल्याच बॉलवर विकेट संपादन केलेले आहे. मोठा धक्का दिलेला आहे वसई या संघाला. अविनाश जो इन्फॉर्म बॅटर होता जो घातक बॅटर होता त्याला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलेला आहे. त्याच्या जागेवर नवीन बॅटर इंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा वसई संघाच्या माध्यमातून कौशल पुजारी मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. कौशल असेल स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला कल्पेश असेल. आता मात्र या दोघांना जर पाहिलं तर नक्कीच मोठे प्रयत्न करावे लागतील. सामना हा कठीण होताना दिसत आहे त्यांच्या विपक्षामध्ये. अमृत तयार. नेक्स्ट बॉल टाकण्याकरता सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर फटका लेफ्ट हेड ऑन ड्राईव्ह. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका आल्या बॉलला पाठवलेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. आणि या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 30 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 30 धावा. स्ट्राईक एंडला कौशल पुजारी हा देखील एक हार्ड हिटर बॅटर आहे. त्याला देखील चमकदार कामगिरी करावी लागेल. चमकावं लागेल. स्ट्राईक एंडला असणार आहे. फुलटॉस बॉल हॅमर केला बॉलला चेंडू जाईल पुन्हा एकदा डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा.
जबरदस्त स्ट्रोक ऑन साईडला करारा प्रहार केलेला आहे बॅटर कौशल्याने. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. संघाची धावसंख्या 36 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. हाफ टकर बॉल शॉर्ट ऑन पुल केला बॉलला चेंडू जाईल पुन्हा एकदा काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. आणि या 3 बॉल मध्ये 3 षटकार खेचलेले आहेत बॅटर कौशल्याने. जबरदस्त कौशल्यपूर्ण बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघांकरता. चांगली बॅटिंग लाईनअप आहे. साईनाथ स्पोर्ट्स नवीनपणा वसई संघाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ ते करत आहेत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 42 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 8 बॉलचा खेळ बाकी असेल. जिंकण्याकरता 19 धावांची गरज असेल. 8 बॉल 19 धावांची गरज असेल तर कमबॅक करावे लागेल बॉलर अमृत याला. भरपूर धावा त्याने खर्च केलेले आहेत या 4 बॉल मध्ये. 18 धावा खर्च करतोय. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राईक एंडला कौशल पुजारी असेल. बॉलर तयार अमृत. ओव्हर पिच बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. एका टप्प्याने एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 43 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 43 धावा. आता मात्र 7 बॉलचा खेळ बाकी असेल. जिंकण्याकरता 18 धावांची गरज वसई या संघाला. स्ट्राईक एंडला कल्पेश असेल जो सलामीला आला होता बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. ओव्हर पिच बॉल समोरच्या उडवला बॉलला. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 49 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. या ओव्हर मध्ये भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत बॉलर अमृत याने. 25 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 1 विकेटला प्राप्त झाली होती परंतु भरपूर महागड षटक त्याने टाकलेला आहे. जबरदस्त बॅटिंग करतायत दोन्ही बॅटर कल्पेश आणि कौशल. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल. जिंकण्याकरता 12 धावांची गरज वसई या संघाला. 12 धावांची गरज. 6 बॉलचा खेळ बाकी असेल. आयगाव दुबे स्पोर्ट्स शिलोत्तर संघाच्या माध्यमातून विशाल आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल मिस्टर विशाल. याला कमबॅक करणं गरजेचं आहे. विकेट टू विकेट चांगल्या टप्प्यावर बॉलिंग करावी लागेल या बॉलरला. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. 12 धावा डिफेंड करायचे आहेत तर नक्कीच जबरदस्त बॉलिंग करावी लागेल बॉलर विशाल याला. विशाल सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. विशाल कामगिरी करावी लागेल. 12 धावा त्याला डिफेंड करायचे आहेत. स्ट्राईक एंडला कौशल पुजारी असतील जो हार्ड हिटर बॅटर आहे या वसई संघाचा. 19 अंकांवरती तो खेळतोय. संघाची धावसंख्या 49 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 49 धावा. बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. विशाल चला घाई करायची आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती केली जाईल. बटनचा प्रॉब्लेम आहे. पहिला बॉल या षटकातील. राईट आर्म राऊंड विकेटने. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. फिल्डर होता त्या ठिकाणी परंतु त्याला हुलकावणे देत चेंडू निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. नशिबाची साथ मिळालेली जाईल या बॅटरला. या 4 धावांनी सगळी धावसंख्या स्कोर कार्ड पोचली गेलेली आहे. एकंदरीत 63 अंकांवरती धावसंख्या 63 धावा. धावसंख्या 53 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. आता मात्र 5 बॉलचा खेळ बाकी असेल. जिंकण्याकरता 8 धावांची गरज. बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. फुल टॉस बॉल सोडून दिलेला बॉलला डाऊन द लेग साइड बॉलची हाताळणी. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. प्रेशर मध्ये येतोय बॉलर विशाल. प्रेशर मध्ये नक्कीच स्वतःला सिद्ध करावे लागेल कारण भरपूर कमी धावा या डिफेंड करायच्या आहेत या बॉलरला. आता मात्र 5 बॉलचा खेळ बाकी. 7 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता.
ओव्हर पिच बॉल लाफ्टे ड्राईव्ह केला बॉलला चेंडू सैल आउट ऑफ द पार्क हाय अँड हँडसम बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आदरणीय सन्माननीय वार्ड क्रमांक 10 चे विद्यमान नगरसेवक साहेब पंकजी देशमुख साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. साहेब वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या केबीएम ट्रॉफी 2026 मध्ये. बॉल द्या बॉल. चला बॉल पुरवायच्या मैदानाच्या आतमध्ये वेलकम साहेब. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. पंकजी देशमुख साहेब आलेले आहेत. विद्यमान नवनिर्वाचित नगरसेवक आहेत वार्ड क्रमांक 10 चे. त्यांचं नुकताच शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या सोबतीने त्यांचे सहकारी मित्र देखील दाखल झालेले आहेत या आयोजनाकरता. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. एक धावाची गरज असेल सामना जिंकण्याकरता वसई या संघाला. बॉलर तयार विशाल. फुल टॉस बॉल नो बॉलचा इशारा. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार आणि हा सामना जिंकलेला आहे साईनाथ स्पोर्ट्स नवीन पडा वसई या संघाने. जबरदस्त बॅटिंग केली या दोन्ही बॅटरने. शेवटपर्यंत नाबाद राहिले आणि हा सामना जिंकलेला आहे साईनाथ स्पोर्ट्स नवीन पडा वसई या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन वसई संघ आणि हार्ड लक आई गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर. चला टॉस करण्याकरता यायचं आहे साईनाथ स्पोर्ट्स वसई संघाचा कर्णधार. त्यानंतर ठाकूरपडा स्टार जुचंद्र संघाचा कर्णधार आले